आखाती देशातील युद्धाचा परिणाम म्हणून LPG गॅसवरचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे शहरासह सध्या ग्रामीण भागातही गॅसचा तुटवडा जाणू लागल्याचं पाहायला मिळते। मी सध्या ग्रामीण भागातील कुंभार पिंपळगाव या ठिकाणी आहे आणि आपण सध्या पाहिलं तर सध्या या ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। आपण एकंदरीत या ठिकाणी पाहू शकता सध्या सकाळपासून या ठिकाणी जो गॅसचा तुटवडा खरं तर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं सकाळपासूनच नागरिकांच्या ग्राहकांच्या या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत। खरं तर जे कमर्शियल गॅस आहे ते सध्या स्थितीमध्ये बंद असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे सध्या जे घरगुती गॅस आहे त्याला देखील सध्या स्थितीमध्ये वेटिंग खरं तर पाहायला मिळते आणि सध्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही अशा पद्धतीनं ज्या रांगा आहेत त्या पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी काही नागरिक आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, किती वाजल्यापासून आलायस या ठिकाणी? 8 वाजल्यापासून। बरं बरं, काय काय सांगितलं जातं या ठिकाणी? भेटन म्हणून भेटन ना। बरं, किती किती वाजल्यापासून थांबलायस तू? 8 वाजल्यापासून। 8 वाजल्यापासून बरं, काय काय सांगितलं जातं या ठिकाणावर? थांबा म्हणतात अजून थोड्या वेळ, पब्लिक येते अजून, माणसं येते. बरं, गॅस बुकिंग झालाय का तुमचा? झालाय कधी? परवा दिवशी, गुरुवारच्या दिवशी. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या रांगा या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतात। कधीपासून आलाय तिथं? आम्ही 8 वाजल्यापासून आलो सकाळी। बरं, गॅस 31 तारखेला बुकिंग केलता। आता 4 दिवसानंतर आज गाडी आलेली इथे। या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळपासून जे नागरिक या ठिकाणी रांगा करून खरं तर पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर ही गॅस एजन्सी आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी नागरिकांच्या रांगा आहेत। या ठिकाणची काही ओनर देखील आहेत, त्यांच्याशीच बोलूयात। सर, काय सांगणार? सध्या या ठिकाणी मोठ्या रांगा खरं तर पाहायला मिळत आहेत, काय सांगणार? रांगा होण्याचं कारण म्हणजे कंपनीकडून सप्लाय थोडा जरा डिले होतोय, त्याच्यामुळे सध्या रांगा चालू आहेत। कंपनीकडून जर सप्लाय व्यवस्थित जर आला आपल्याला पर डे जरच्या हिशोबाने आपल्याला जर आलं त्या रांगा दिसणार नाही आणि लोक पण पॅनिक होणार नाही। बरं, सध्या किती पुरवठा येतो आपल्याकडं? आपल्याला सध्या 140 सिलेंडर येतं, 142 सिलेंडर आणि 142 किती आहे त्या ठिकाणी? आपल्याला 142 सिलेंडर पुरत नाही। आपल्याला पर डे 200 सिलेंडरची आपली रिक्वायरमेंट आहे। 200 जर सिलेंडर आले तर एकही कस्टमर पॅनिक होणार नाही, तो हॅपी होऊन जाईल इथून। कालपासून पाऊस होतो, त्याचा कुठेतरी परिणाम दिसतो का ग्रामीण भागामध्ये? कारण पावसाचा परिणाम आहे। दुसरी गोष्ट, पाऊस असल्यामुळे लाईट पण नाही आहे बरेच जागावर आणि लाईट नसल्यामुळे लोकांना गॅसशिवाय पर्याय नाही आहे आणि लोक गॅससाठी मग लाईन लावायला येतात आपल्याजवळ आणि बुकिंग त्यांना सांगितलेलं आहे की बाबा बुकिंग ऑलरेडी 2-2, 3-3 दिवसा 4 दिवसापहिले करून ठेवून द्या तुम्ही, कारण की काय स्टॉक लिमिटेड असल्यामुळं प्रत्येक कस्टमरपर्यंत आपण इन्स्टंट देऊ शकत नाही। 3 तारीख 4 तारखेच्या बुकिंगवाल्यांना आपण 4 दिवस 5 दिवसानंतर सांगतो या ठिकाणी। म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे बुकिंग भरपूर आहेत, पहिल्याच त्याच वाटप चालू आहेत आपल्या। सप्लाय जर वाढला तर मग ह्या बुकिंग 2 दिवसात क्लिअर होतील सगळ्या। अगदीच आपण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये जो सप्लाय या ठिकाणी होतो तो पूर्णपणे होत नसल्याने या ठिकाणी ज्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा आहेत, त्याचबरोबर सध्या अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थैमान घातलेला आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये चुली पेटवणं असेल किंवा ज्या लाईटच्या शेगड्या असतील त्या सध्या स्थितीमध्ये बंद असल्यामुळे देखील गॅसवरचा सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचं पाहायला मिळते आणि सध्या स्थितीमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचं खरं तर पाहायला मिळते। अजय गाढे, LS मराठी, कुंभार पिंपळगाव, जालना।